JC सीड्सचं बियाणं आम्ही ज्यावेळेस दुकानातून घेतलं, तिथून घेतल्यानंतर जर्मिनेशन त्याच्यावरती पॅकिंगवर पाहिलं ती 85% दिलेली होती कंपनीने। ज्यावेळेस आम्ही आमच्या शेतामध्ये आणून टाकलं तर 100% बियाण्याची उगवण क्षमता मिळालेली आम्हाला। तिथून 100% बीज प्रक्रिया झाली। नंतर ते बियाणं उगल्यानंतर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा रोग वगैरे अटॅक झालेला नाही। बुरशी जमिनीमध्ये बुरशी तयार होत होती, बुरशीने सुद्धा मात केली नाही त्या बियाणावर। JC सीड बद्दल सांगायचं झालं तर खूप काही आहे। यावर्षी असे रिझल्ट मिळाले वेगवेगळे पाहायला। तर जी कांद्याची ग्रुप म्हणजे लागवड असते, रोप उपटायचं नर्सरीमधनं कोणी घेतं, कोणी डायरेक्ट आपल्या शेतातच बीज तयार केलेलं असतं। तिथून काढल्यानंतर जमिनीमध्ये कांदा लागवड केली जाते लेबरकडनं। कांदा लागवड झाल्यानंतर त्याला कम से कम 3.5 ते 4 महिने कांदा मोठा व्हायला वेळ लागतो। तर आम्ही जवळपास आता आमची हार्वेस्टिंग चालू आहे। 3.5 महिने म्हणजे 90 दिवसानंतर कांद्याची झाली होती ग्रोथ, पण आम्ही 15 दिवस एक्स्ट्रा दिले त्याला पाणी तोडण्यासाठी। पाणी तोडल्यानंतर आमची आज हार्वेस्टिंग चालू आहे। इतका जबरदस्त रिझल्ट मिळालेला आहे। आजपर्यंत असा रिझल्ट मिळाला नव्हता आम्हाला। एकरी आम्हाला फक्त 90 क्विंटल ते 100 क्विंटल कांदे निघत होते, पण आज पहिल्यांदाच आमच्या एकरामध्ये कम से कम 150+ मिळालेलं आहे। अजून हार्वेस्टिंग चालू आहे एकरीमध्ये पूर्ण। आतापर्यंत 4 ट्रॉले टाकले गेले आहेत 30-30 क्विंटलच्या ट्रॅक्टरच्या। तर जवळपास आता आमचे 160 क्विंटल कांद्याचं एकरी ॲव्हरेज मिळतंय।